नमस्कार, मी अरविंद आठले. आज नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्ष सुरू होताना काही आपण संकल्प करावा एखादा आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. संकल्प अतिशय साधा असावा, कठीण संकल्प करून होत नाही. मग फार कष्ट पडतात. कष्ट पडले की मनाला त्रास होतो, मग चिडचिड होते आणि मग मूळ हेतूच नष्ट होतो. म्हणून संकल्प साधा करावा की जो सहज पार पडेल, जो पार पडण्याला दुसऱ्या कोणाची गरज पडणार नाही, दुसऱ्या कोणावर कसलंही प्रेशर येणार नाही, दुसऱ्या कोणाची चिडचिड होणार नाही. तुम्ही काय काय म्हणते तुम्ही लक्षात घ्या. तर असा साधा सोपा असा संकल्प आपण करावा. हा सोपा असतो संकल्प, हा खरा म्हणजे पार करायला जास्ती अवघड असतो. आज आपण एक कठोपनिषदातलं वाक्य घेणार आहोत. मी काही कठोपनिषद अभ्यास केलेला नाही, मी कुठल्याही उपनिषदांचा अभ्यास केलेला नाही, मी कुठल्या गीतेचा अभ्यास केलेला नाही, मी कुठल्याच मोठमोठ्या धार्मिक तथाकथित ग्रंथांचा अभ्यास केलेला नाही आणि याची काही गरज आहे असंही मला वाटत नाही. असं स्वतः रामकृष्ण परमहंसांचं मत होतं. ते याच्यामध्ये एक जे मला गुरूंनी शिकवलं ते वाक्य मी सांगतो. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन. साधं वाक्य. आपलं ध्येय काय, आपण आत्मा शोधतो. मी कोण आहे याचा शोध घेणं हा आपल्या भारतीय परंपरेचा एक ध्येय आहे. मी कोण याचा अभ्यास करणं. मग रमण महर्षी असो, अजून कोणी असो, मोठे मोठे ऋषीमुनी असो, या सगळ्यांनी मी कोणचा शोध घेण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं आहे आणि त्यासाठी उपासना केलेली आहे. उपासना म्हणजे काय हो? गुरुच्या पायाजवळ बसून त्याच्याकडून जे शिकतो, उपआसन. अर्थात हा गुरु आपण जडशरीरीच मानला पाहिजे अशी आवश्यकता नाही. जडशरीर चांगला गुरु असेल तर काही प्रश्नच नाही. पण गुरुचा परीक्षा आपण गुरुची घेऊ नाही शकत. त्यामुळे ते समजणं फार कठीण आहे. त्यापेक्षा आपण साधा व्यवहार ठेवावा. तुकारामाचं एक वाक्य आहे, अभंग, की जे जे चांगलं असेल ते सरळ, जो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुला तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अत्यंत साधी व्याख्या. देव कुठे पाहावा, देव कशात आहे, देव म्हणजे काय, या सगळ्याचं उत्तर तुकारामांनी या एका छोट्या अभंगात दिलेलं आहे. जे का रंजले गांजले, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करा. सेवाभाव, सेवा प्रेमाने केली तरच ती होते, त्याला सेवा म्हणतात. आणि ही प्रेमाने केलेली सेवा देवापाशी पोचते. शेवटी देव कोण आहे हो? जगातलं जे काही सगळं चांगलं आहे एकत्र केलं म्हणजे तो देव होतो. किती सुटसुटीत व्याख्या आहे पहा. जगातलं सगळं काही चांगलं एकत्र केलं की तो देव असतो. मग हे चांगलं आपण कशातही शोधू शकतो. आपण एखाद्या गाण्यामध्ये शोधू शकतो, एखाद्या नृत्यामध्ये शोधू शकतो, एखाद्या कलेमध्ये शोधू शकतो. 64 कला आहेत आपल्या, 14 विद्या आहेत. या कशातूनही देव प्राप्त होतो. अमुक एक केलं म्हणजे देव प्राप्त होतो असं सरळसोट मार्ग नाही आहे देवाचा. ज्या कशात मी माझा प्राण ओतून काम करेन, प्राण ओतून त्या काम माहिती घेईन, प्राण ओतून त्यात पडेन, तिथे मला देव भेटणार. मोठे मोठे गायक पहा, गुंतून जातात, रंगून जातात, आपल्याला विसरतात. आपल्याला विसरणं हे देवत्व आहे. सर्वसमान मानणं हे देवत्व आहे. त्यामुळे देवत्व कशात आहे हे आपण पहिले शोधा. आपल्याला काय करायचं आहे, नक्की काय हवं आहे. माझा मित्र अमुक करतो, माझे अमुक हे करतो म्हणून ते मित्र, किंवा रामकृष्ण परमहंसांनी असं केलं, तुकारामांनी असं केलं म्हणून मी तसं करतो, ह्या गोष्टीला अर्थ नाही आहे. तुमच्या जागी तुमचा जो स्वधर्म आहे,
तुमचे काही लिमिट्स आहेत, तुमच्या शरीराचे काही लिमिट्स आहेत, तुमच्या बुद्धीचे काही लिमिट्स आहेत, तुमच्या कर्माचे काही लिमिट्स आहेत. यात राहून तुम्हाला काम करायचं आहे. खूप मोठे स्वप्न पाहण्यापेक्षा छोटं स्वप्न पाहावं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. ते पूर्ण झालं की पुढचं स्वप्न पाहावं. स्वप्न पाहायला काही कोणी बंदी नाही केलेली तुम्हाला. त्यामुळे ज्ञान मिळवायचं असेल, मी म्हणजे कोण हे जर करायचं असेल तर देव पाहायला शिका. मी हे वारंवार वाक्य सांगतो की माझ्या गुरूंनी मला सांगितलं की प्रत्येकात तू मला पाहायला शिक. मी प्रत्येकात आहे आणि ही जेव्हा दृष्टी मला प्राप्त होईल त्या प्रत्येकात मी माझ्या गुरुला पाहायचा प्रयत्न करेन, तेव्हा माझ्यातला अपप्रभावच नष्ट होईल. माझ्या मनामध्ये वंदनीय असा भाव उत्पन्न होईल समोरच्या व्यक्तीविषयी. हा भाव जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा मला ती व्यक्ती काय आहे, माझ्या गुरुशी कशी एकरूप आहे, माझा गुरु कसा सर्वत्र पसरलेला आहे, हे सगळं हळूहळू समजायला लागतं. लोक म्हणतात की देवाच्या परमेश्वराच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानही हलत नाही, हे पोपटपंची करतात, परंतु प्रत्यक्ष व्यवहार ते पोपटपंची वापरत नाहीत. म्हणणं फार सोपं आहे. मोठे मोठे तत्त्वज्ञान अतिशय सोपी असतात, बोलायला फार सोपी असतात. अध्यात्म हे आचरणात आहे. आचरण जेवढं तुमचं शुद्ध असेल तेवढे तुम्ही शुद्ध व्हाल, जेवढे तुम्ही शुद्ध व्हाल तेवढे तुम्ही देवत्व मिळवाल. त्यामुळे खूप मोठे मोठे प्रवचन तुम्ही ऐकले, प्रवचन मोठे मोठे दिले म्हणजे तुम्ही मोठे झाले असा त्याचा अर्थ नाही. मी अनेक लोक बघितले आहेत की सारी देवपूजा त्यांना येत असते, 4 स्तोत्र येत असतात, त्याला वाटतं झालं आपलं अध्यात्म संपलं, याखेरीज काही नाहीच आहे दुसरं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही, जोपर्यंत तुमच्या जन्माचं प्रयोजन तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत अध्यात्मात तुमचा प्रवेश नाही. अध्यात्म आत्म काय आहे, आतमध्ये काय आहे हे पाहायला शिकणं हे अध्यात्म आहे. मग खूप मेधा असली, प्रचंड बुद्धिमत्ता माझ्याकडे आहे, प्रचंड बुद्धिमत्ता असलेले अनेक लोक वाया गेलेले आपण पाहतो, त्याला अहंकार उत्पन्न होतो, मी किती श्रेष्ठ आहे. आता मी काही अध्यात्मातल्या विषयांवर बोलतो आणि त्याच वेळी मी स्वयंपाकातल्या काही विषयांवर बोलतो, त्याच वेळी मी गाणे म्हणतो, तर लोकांना वाटतं का मूर्ख माणूस आहे, अध्यात्म सोडून हे बाकी काय करत बसला. अरे त्यातही ते आहे ना, ते नाही कशात. मग तुम्ही केवळ एवढंच म्हणणार का परमेश्वराच्या इच्छेशिवाय पान हलत नाही आणि मग ती परमेश्वराची इच्छेशिवाय मी करतो का हो. त्याची इच्छा असते तेव्हाच मी हे बाकी सगळं करतो. जॅक ऑफ ऑल, सगळं आलं पाहिजे पण मास्टर ऑफ नन नाही. मास्टर ऑफ वन इज मास्टर. कुठल्याही एका विद्येत पूर्ण आत जा, खोलात जा आणि अंतिम त्या स्थानापर्यंत जा, त्या विद्येच्या अंतिम स्थानापर्यंत जा. मी असं ऐकलंय की अल्लादिया खानला गायक जे होऊन गेले प्रसिद्ध, त्याला सप्तचक्रात दिसत असत, वेगवेगळे असे ते वर्णन करत असत. याच्यावर माझा विश्वास आहे, कारण परमेश्वराने कुठलेही हे धर्म उत्पन्न नाही केलेले. परमेश्वराने एक मानवता धर्म ठेवलेला आहे. सगळ्यांशी समान वागा, पहिले माणूस व्हा, साधक राहायला बाजूला, पहिले माणूस व्हायला शिका, प्रेमळ व्हा, सर्वांविषयी प्रेम उत्पन्न होऊ दे तुमच्या मनामध्ये. प्रेम हे अध्यात्म आहे. वारंवार कदाचित या वाक्याचा माझ्या तुम्हाला कंटाळा येईल पण हे सत्य आहे. देव तुमच्यावर प्रेम करणार नाही अशी जर तुमची भावना झाली तर तुम्ही देवावर प्रेम कराल का हो. कुठल्या तरी आसक्तीने, कुठल्या तरी स्वार्थानेच तुम्ही देवाकडे जाता नॉर्मली. केवळ मला ज्ञान मिळवायचं आहे म्हणून देव पाहिजे असे म्हणणारे हजारात नाही लाखात एखादं मिळणं कठीण आहे. आणि त्यात काही चूक आहे असंही म्हणत नाही मी. माणूस स्वार्थी आहे, स्वार्थी त्याने असावं. आपल्या मुलाबाळांचं, बायका पोरांचं आधी पाहावं, यात काही चूक काहीच नाही आहे. परंतु हे करताना दुसऱ्यावर अन्याय होऊ नये ह्याची काळजी त्यांनी जर घेतली नाही तर ते चूक आहे.
आपण पाहतो भावांची भांडणं होतात, इस्टेटीवरून भांडणं होतात, एकमेकांचे मुडदे पाडण्यापर्यंत वेळ जाते. तर हे योग्य आहे का? हे खरंच प्रेम आहे का? हे खरंच तुमच्या वाडवडिलांचा तो अंश आहे का म्हणून तुम्ही त्याच्याशी भांडता? त्याला 2 दाणे जास्ती मिळाले तर तुम्हाला मनात पोट दुखतं तुमचं? हा विचार करा. अध्यात्मी म्हणणारे अनेक लोक मी पाहिले कोर्ट कचऱ्या करत बसतात. एखादी बाबांची आश्रम हे झाला, बाबा गेले की त्याच्या इस्टेटीसाठी कोर्ट कचऱ्या भक्त मंडळी करत असतात. हे उदाहरणं आहेत जगामध्ये. म्हणजे पैशासाठी तुम्ही त्या बाबांच्या मागे लागले का? त्या इस्टेटीसाठी तुम्ही त्या बाबांच्या मागे लागले का? इस्टेट, पैसा, मान, मरातब हे सगळं आहे, ठीक आहे, मान्य आहे, परंतु त्याला लिमिट पाहिजे. त्या क्षणी विसरण्याची तुमची तयारी पाहिजे. मी आज जे मिळवलंय माझ्या बळावर आहे, माझी इच्छा असेल तर ठेवेन, नाही तर झोकून देईन, नाही पाहिजे मला. ही तुमची वृत्ती यायला पाहिजे ना. परमेश्वरावर जर तुमचा विश्वास असेल तर तो तुम्हाला कुठे मोकळं सोडणार नाही, बिना आधाराचं सोडणार नाही. ह्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे, तर तुमचा परमेश्वरावर विश्वास. पहिले स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणं हाही परमेश्वरावर विश्वास ठेवणं आहे. तर अशा प्रकारे मेधा म्हणजे ज्ञान नाही. प्रवचन ऐकणं देणं म्हणजे ज्ञान नाही. खूप काही ऐकलं चांगलं म्हणजे झालं का? ते आत रसग्रहण करत नाही, आत आचरण करत नाही, तोपर्यंत त्या ऐकण्याला काही महत्त्व आहे का? मी अशी माणसं पाहिले आहेत, खूप मोठी माणसं आहेत, नावं घेणं मला योग्य वाटत नाही. छान उत्तम प्रवचन देणार आणि त्यानंतर त्यांना लागते एक घोट. असे आहेत माणसं. आता ह्याला चूक म्हणायचं का बरोबर म्हणायचं, काय म्हणायचं हे आपण ठरवू नाही शकत. तो त्यांचा भाग आहे, त्यांच्या कर्माचा भाग आहे. आपण तिकडे लक्ष देऊ नये. आपण त्यातलं चांगलं असेल तेवढं घ्यावं, वाईट आपण घेऊ नये. आजूबाजूच्या लोक बघा तुम्ही, खूप चांगली गुणी माणसं असतात, पण त्यांची कदर करणं, त्यांच्या गुणांचा उल्लेख करणं हे आपल्याला अवघड जातं. कारण ते गुण आपल्यात नसतात. जे आपल्यात नाही ते दुसऱ्याचं चांगलं पाहणं आपल्या दृष्टीला पचत नाही. हा जो भाग आहे हा तुमच्या आयुष्यात आचरणात आला पाहिजे. आचरण हे मुख्य अध्यात्म आहे. तुम्ही किती तत्वज्ञान बोलता, किती ऐकता, किती काय करता ह्याच्यावर काय अवलंबून नाही. बसवणी एकचित्त बसा, ध्यान करा, डोळे बंद करा आणि तुम्ही आत जाऊन आत विसरले पाहिजे स्वतःला. ही जी स्थिती आहे ही असेल तर जगाच्या लहान मोठेपणाची, जगाच्या कर्तृत्वाची, इतर कोणाच्या कर्तृत्वाची तुम्हाला काही आवश्यकता नाही. तुम्हाला त्याचं वैषम्यही वाटणार नाही. समान, सर्व समान ही भावना पाहिजे. तुकाराम जसे म्हणतात की दासीपुत्र याला माझा पुत्र समजण्या इतकी माझी पात्रता यायला पाहिजे. पण आपण मोलकर्णीचा मुलगा असेल तर त्याला छे हॅ असं करतो. ड्रायव्हर असेल गाडीचा तर त्याला कशी वागणूक देतो आपण? आपल्याबरोबर बसवत नाही, आपल्याबरोबर चहा पिऊ देत नाही. हे आहे का? योग्य आहे का? तोही माणूस आहे. तो पोटासाठी, तुम्ही जसे पोटासाठी काय करता तसं तो त्याच्या पोटासाठी करतो. त्याला जे काही ईश्वरांनी दिलं आहे ते त्याच्या हातात नाही आहे. तुमच्या हातात तुमचे आईबाप आहेत का? कोणाच्या पोटी जन्माला यावं हे तुम्ही ठरवू शकता का? तसं तुमच्या पोटी कोणी जन्माला यावं हे तुम्ही ठरवू शकता का? यातलं तुम्ही काहीच करू शकत नाही. यू आर हेल्पलेस. पण हे हेल्पलेस आहे हे मान्य करण्याची आपली तयारी नाही. आमचे महाराज नेहमी म्हणतात की कल्पनाशक्तीने सगळा घात केलेला आहे. आपल्या मनात कल्पना साठलेल्या आहेत. हे चांगलं, ते वाईट, हे असं, ते तसं, ते तसं, हे सगळं साठलेलं एखादा माणूस पाहिला. आता वाल्याचं पूर्वायशी ज्यांनी पाहिलं त्याला वाल्मिकी कितीही मोठा ऋषी झाला तरी त्यांना ते पटणार नाही, कारण त्यांनी त्याला वाईट अवस्थेत बघितलेलं आहे. हे जो पचवू शकतो, वाल्याचा वाल्मिकी झाला, हे जो पचवू शकतो त्याचं मन मोठं करा. सर्व संतांनी अन्नदान सांगितलेलं आहे. का सांगितलं आहे?
कारण अन्नाने जे एक पूर्णता येते, एक समाधान येते, त्यानंतर जास्ती नको वाटतं. पोट भरलं की पुढे अन्न खावंसं वाटत नाही, आपलं समाधान झालेलं असतं, वाटतं फास्ट पुरे, याच्यापेक्षा आता काही नको. अशी अन्न ही एकमेव अशी वस्तू आहे की जी गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा काही नको असं वाटतं. म्हणून अन्नदान जे माणसाला समाधान देतं, तृप्ती देतं, ही तृप्ती या अन्नातून मिळते. आणि म्हणून अन्नदान श्रेष्ठ आहे. अनेक विषय मी या एकाच ह्याच्यात घेतोय. कदाचित तुम्हाला वाटेल हा काहीतरी घोळ आहे, असं नाही आहे. सगळ्याचा मिळून एक विचार करा तुम्ही. मी हे म्हणतो की विरांगणात जो ह्याच्या घाई युद्धामध्ये जो मरतो तोही तितकाच तृप्त आणि तितकाच तो पूर्णत्वाला गेलेला आहे. कारण एक क्षण त्याचा असा असतो, जसं आता बाजीप्रभूचं उदाहरण बघितलं की दांडपट्टा खेळता खेळता बोडकं उडलं तरी दांडपट्टा चालू आहे. इतका ॲक्टिव्ह त्या अवस्थेत तो जाऊन गेलेला आहे. त्या माणसाला मी मुक्त समजतो. कारण मन नष्ट झालं त्या ठिकाणी. मनमानेनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे काही केवळ अध्यात्मातले नाक दाबून केलेल्या प्राणायामातलं एवढंच नाही आहे. हे मनमानेनी उन्मन करा. बाजीराव देशपांडे हा सुद्धा, बाजीप्रभू हा सुद्धा मनमानेनी उन्मन करा या अवस्थेत गेलेला आहे. महाराजांचं रक्षण करायचं एवढं एकमेव ध्येय त्याचं आहे. अशा प्रकारे तुम्ही विचार करा, अध्यात्म किती पावलेलं आहे, मोठं झालेलं आहे. कल्पना किती मोठ्या विस्तृत करता येतात त्याच्या. या विस्तृत कल्पनेत राहिलात तर हळूहळू तुम्हाला तुमचं खरं अध्यात्म समजायला लागेल. पोकळ बेगडीवरचं अध्यात्म नाही. 10 पुस्तकांचा अभ्यास केला, मला आता गीता समजायला लागली, असं होतं का? एकतरी ओवी अनुभवावी असं जे म्हणतात ज्ञानेश्वरीची, का बरं हो? एक ओवी अनुभवलं संपलं सगळं, असं का? एक ओवी समजणं सुद्धा तितकंच कठीण आहे जेवढ्या आतून ती समजली पाहिजे. एकतरी ओवी अनुभवावी, बरोबर. हे ज्याला एक समजलं, भातातलं एक शीत शिजलेलं दिसलं आपल्याला की भात शिजलो असं आपण समजतो, तसं आपल्यातलं आहे. हे ओळखायला पाहिजे. हे जेव्हा ओळखाल, साधे राहाल, डोळे बंद करून आत जेव्हा आत्मानंद तुम्ही घेऊ शकाल, ते तुमचं अध्यात्म आहे. नवीन वर्ष आहे, नवीन नवीन आपण कल्पना करतो, तर अत्यंत साधी राहायची कल्पना. जो साधा राहतो तो साधू, अशी एक फार सुंदर व्याख्या मी एके ठिकाणी वाचली आहे. वाचा तुम्ही. पण 10 लेखक आपापली मतं वाटतात आणि मग तुमचं कन्फ्युजन होते, हे बरोबर का ते बरोबर, हा बरोबर का तो बरोबर. कारण दोन्ही बरोबर वाटते आपल्याला, कारण आपण मध्ये असतो त्रिशंकू. आपण धर ज्ञानी नाही आणि धर अज्ञानी नाही. आपल्याला अज्ञानी असतो पण अज्ञानी मानायची आपली तयारी असत नाही. तर हे जेव्हा तुम्ही शिकाल, तर हा आज नवीन वर्ष जे काय सुरू होत आहे या ठिकाणी, हा जर तुम्ही पड केलात की नाही बा मी अत्यंत साधा आहे, सगळ्यांना समान समजेल, स्त्री असो पुरुष असो अजून कोणी असो, उच्च असो गरीब असो, सगळ्यांना समान मानून राहण्याचा मी प्रयत्न करीन. एवढा जरी साधा सोपा तुम्ही आज जरी निर्णय घेतलात, निराळे माझ्यात येणारे जे भाव आहेत हे सगळे मी एकत्र करीन. सर्वांप्रती पूज्यभाव ठेवीन, कोणातले दोष पाहणार नाही. माझ्यात जोपर्यंत दोष आहेत तोपर्यंत मी कोणाच्यातले दोष पाहणार नाही. येशू ख्रिस्ताची एक गोष्ट मला या ठिकाणी मुद्दाम आठवण करून द्यावीशी वाटते. एक कुमारी माता असते आणि कुमारी माता असल्यामुळे लोक तिचा द्वेष करून तिला दगडं मारायला सुरुवात करतात. येशू ख्रिस्त पुढे होतो, तो म्हणतो ज्याला दगड मारण्याचा अधिकार ज्याला आहे, जो स्वतः ज्याने आयुष्यात पाप नाही केलेलं. विचार करून आपण आज आपल्याकडे पहा, आपण किती प्रचंड पापं केलेली असतात. अनेक ठिकाणी खोटं बोललेलं असतो, अनेक ठिकाणी स्वार्थ दाखवलेला असतो. हे सगळं आपण करतो आणि तरीही उजळ मात्याने आपण राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ज्यावेळी तुम्ही पूर्ण व्हाल त्यावेळी इतरांच्यातले दोष काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे, तोपर्यंत तुम्हाला दोष काढण्याचा अधिकार नाही. तर ह्या काही साध्या गोष्टी मला ज्या सुचल्या या मी तुम्हाला सांगतोय. सहज सुचलं म्हणून
यातली ही मालिकेतला आज मला सकाळी हे जाणवलं की अशा प्रकारे आज आपण नवीन दिवस आहे, नवीन वर्ष चालू होत आहे. इंग्रजी वर्ष आणि मराठी वर्ष यातला भेदाभेद करायचा आपल्याला काही कारण नाही. सगळेच दिवस आपल्यासाठी नवीन आहे. आपलं वर्ष आजपासून सुरू होतं. कुठल्याही वारी असेल ते अमावस्याला असेल, रविवारी असेल, मंगळवारी असेल, याला काही महत्त्व नाही आहे. केवळ विरोधासाठी विरोध, तात्विक विरोध एवढा ठेवू नये. मन तुमचं सुष्ट झालं पाहिजे. विचार करा. बरोबर असेल तर घ्या, नसेल तर सोडून द्या. नमस्कार. पुन्हा भेटू.